मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं हजेरी लावली तर वांद्रे कुर्ला परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्यात। पालघर मध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळलेला आहे। तर पालघरच्या काही भागामध्ये वीज पुरवठा देखील खंडित झाल्याचं कळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, कारण हवामान विभागाने देखील राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला होता। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय। तर आता मुंबईत देखील पावसानं हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या वांद्रे कुर्ला परिसरात देखील पावसानं बॅटिंग केली, तर पालघरमध्ये तिकडे विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा आणि पाऊस देखील पाहायला मिळतोय। तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी थेट जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं या अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। उमेश, अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस आला। मुंबईच्या वांद्रे कुर्ला परिसरात देखील पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। एकंदरीत अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट नेमके काय? शुभम, अवकाळी पाऊस होणार अशा प्रकारचं हवामान खात्याने याआधीच सतर्कता जी आहे ती दिली होती। त्यानुसार मुंबईच्या उपनगरामध्ये खास करून म्हणजे पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर या दोन्ही उपनगरामध्ये जोरदार पावसाला जे ते संध्याकाळपासून सुरुवात झालेली आहे। बांद्रा कुर्ला असेल किंवा मग वसई विरारपर्यंत जोरदार पाऊस होते। आता मी दादर आणि परळ या सगळ्या परिसरामध्ये उभे, इथेही रिमझिम पावसाला सुरुवात झाली। मात्र हा रिमझिम पाऊस सुरू होण्याआधी सोसाट्याचा वारा जो आहे तो सुटला होता। सगळीकडे धुळीचं साम्राज्य होतं। रस्त्यावर जेवढी धूळ किंवा आजूबाजूला जेवढी माती पडली होती वाऱ्यामुळे सगळीकडे ही धूळ पसरली होती आणि त्यामुळे रस्त्यावर जी ड्रायव्हर्स आपली गाडी हाकतायत त्यांना जो सगळा त्रास होत होता इकडे आपल्याला पाहायला मिळत होता। आता रिमझिम पाऊस जे आहे तो दादर परिसरामध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते। खास करून जर आपण पाहिलं तर विरार असेल, वसई असेल या सगळ्या परिसरामध्ये जोरदार पाऊस आता सध्याही पडतोय आणि यासोबतच जोरदार पाऊस पडत असल्यामुळे तिकडच्या लाईट ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत आणि कल्याण डोंबिवली या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या परिसरातल्या देखील अनेक भागामध्ये लाईट्स आता सध्या गेलेल्या आहेत। अशा सगळ्याची परिस्थिती सध्या मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये पाहायला मिळते। आता जर आपण पाहिलं तर आता दादर आणि परळ या परिसरामध्ये जोरदार वारा जो आहे तो सुटलेला आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला पुन्हा एकदा सांगेल की उंच जी झाडं या सगळ्या परिसर आहेत ती मोठ्या प्रमाणात हलताना इकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि वारा जोरात सुटत असल्यामुळे जे ड्रायव्हिंग्स आहेत खास करून 2 व्हीलर्स जे चालवतात त्यांना मोठा त्रास होतो। यावेळेस लोकशाहीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सतर्क करतोय की अशी जर परिस्थिती असेल तर तुमची वाहनं अगदी सावकाश हाका, अपघात होण्याची दाट शक्यता कारण पहिल्या पावसात असते। त्यामुळे अशा वेळेस त्यांनी सतर्कता अधिक पाळणं जे आहे ती गरजेचं आहे। सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। मात्र ज्याप्रमाणे हवामान खात्याने इशारा दिलाय त्यामुळे या परिसरात देखील लवकरच मोठा पाऊस होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। मात्र सध्या मुंबईमधल्या अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा जो आहे तो सुटलेला पाहायला मिळतोय। उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या अवकाळी पावसाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।